Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 8.3 of chapter number 8 quadrilateral constructions and types from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 49 आणि 50 वर प्रॅक्टिस सेट 8.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी आपण समजून घेऊयात की पॅरलेलोग्राम म्हणजे काय. कारण हे पहा प्रॅक्टिस सेट 8.3 मधील फर्स्ट क्वेश्चनच आपल्याला पॅरलेलोग्राम वर विचारलेला आहे. मग आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की अरे हा पॅरलेलोग्राम म्हणजे नक्की आहे तरी काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. याआधी आपण क्वाड्रिलॅटरलचे कोणकोणते टाइप्स अभ्यासले तर स्क्वेअर त्याच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर रेक्टँगल त्याच्या प्रॉपर्टीज आणि रॉम्बोस आणि त्याच्या प्रॉपर्टीज. आता आपण अभ्यासूयात की क्वाड्रिलॅटरलच्या कोणत्या प्रकाराला आपण पॅरलेलोग्राम असं म्हणतो. चला समजून घेऊयात. हे पहा डेफिनेशन आपल्याला काय सांगते. अ क्वाड्रिलॅटरल having opposite sides parallel is called a parallelogram. एक असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्या अपोजिट साइड्स पॅरलल आहेत त्याला आपण पॅरलेलोग्राम असं म्हणतो. आता इथे पहा हा पॅरलेलोग्राम आहे. हा जो शेप आहे तो शेप आहे पॅरलेलोग्राम. आता याला पॅरलेलोग्राम असं का म्हणायचं. याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. बेसिक आपण काय म्हणतो क्वाड्रिलॅटरल. पण क्वाड्रिलॅटरलच्या कोणत्या टाइपला पॅरलेलोग्राम म्हणतो तर ज्या शेप मध्ये क्वाड्रिलॅटरलच्या ज्या शेप मध्ये अपोजिट साइड्स पॅरलल असतात त्याला आपण पॅरलेलोग्राम म्हणतो. आता इथे पहा या शेप मध्ये साइड ए बी आणि साइड डी सी कशा आहेत पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे काय या दोन्ही साइड्सला आपण कितीही एक्सटेंड केलं तर या कुठे जाऊन मिळणार आहेत का, एकमेकांना मीट करणार आहेत का, इंटरसेक्ट करणार आहेत का तर नाही. त्याचबरोबर साइड ए डी आणि साइड बी सी या दोन्ही साइड सुद्धा आपण कितीही खालून वरून एक्सटेंड केला तरी त्या कधीच एकमेकींना मीट करणार नाहीत. म्हणून या शेपला काय म्हणायचं पॅरलेलोग्राम. आता इथे तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की अरे रेक्टँगल जेव्हा आपण अभ्यासला तेव्हा त्यामध्ये सुद्धा त्याच्या ज्या अपोजिट साइड्स आहेत त्या सुद्धा तर अपोजिट पॅरलल आहेत ना. ज्या प्रकारे इथे पॅरलेलोग्रामच्या साइड्स पॅरलल आहेत त्याच प्रकारे रेक्टँगलच्या साइड सुद्धा पॅरलल आहेत. मग रेक्टँगलला पॅरलेलोग्राम का नाही म्हणायचं. दोन्ही शेप्स मधला एक मेजर डिफरन्स मी तुम्हाला सांगू का. रेक्टँगलची डेफिनेशन मध्येच आपल्याला डिफरन्स कळतो. हे पहा इफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स इट इज कॉल्ड अ रेक्टँगल. आपण कोणत्या प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला रेक्टँगल म्हणतो. डेफिनेशन आपल्याला काय सांगते की राईट अँगल इथे या क्वाड्रिलॅटरलचे जे सगळे अँगल्स आहेत ते कसे आहेत राईट अँगल्स आहेत. 90 डिग्री. हे पहा ए 90 डिग्री, बी 90 डिग्री, सी 90 डिग्री, डी 90 डिग्री बरोबर. म्हणून आपण या शेपला काय म्हणणार रेक्टँगल. तर हा जो शेप आहे या शेपचे सगळे अँगल्स पहा बरं 90 डिग्रीचे आहेत का नाही की नाही. अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी राईट अँगल नाही आहेत 90 डिग्रीचे नाही आहेत. याच्या फक्त ज्या साइड्स आहेत त्या पॅरलल आहेत. म्हणून याला आपण पॅरलेलोग्राम म्हणायचं आणि या शेपला आपण रेक्टँगल म्हणतो. आता याच्या काय बरं प्रॉपर्टीज आहेत चला समजून घेऊया त्याच्या प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स म्हणजे काय तर समोरासमोरील अँगल्स. आता इथे अँगल ए की नाही हा याच्या समोरचा अँगल कोणता आहे तर अँगल सी. मग हे जे दोन अपोजिट अँगल्स आहेत ते कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय तर इक्वल मेजर्स. त्याचबरोबर हा अँगल बी आणि याच्या समोरचा अँगल डी हे दोन्ही कसे आहेत अपोजिट अँगल्स आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच इक्वल मेजर्सचे आहेत. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स म्हणजे साइड ए बी ची अपोजिट साइड कोणती आहे साइड डी सी. सो या दोन्ही साइड्सची लेंथ ही इक्वल असते. जेवढ्या लेंथची ए बी आहे साइड तेवढ्याच लेंथची डी सी असते. त्याचबरोबर साइड ए डी ची जेवढी लेंथ असते ना तेवढीच लेंथ साइड बी सी ची असते. नेक्स्ट प्रॉपर्टी डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स म्हणजे काय तर अपोजिट वर्टासेसला जॉईन करणारी लाईन त्याला आपण काय म्हणतो डायगोनल. सो बी डी या पॅरलेलोग्रामचा डायगोनल आहे. आणि आणखी एक डायगोनल कसा होईल तर ए सी. हे दोन्ही डायगोनल्स काय करतात तर बायसेक्ट करतात. हे पहा या पॉइंटला बायसेक्ट केलेलं आहे. बायसेक्ट म्हणजे काय तर
दोन इक्वल तुकडे करणे. आता इथे जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात ओ. आता मला सांगा, बायसेक्ट केलं डायगोनल AC ला, याचा अर्थ काय? तर डायगोनल AC चे दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. कोणते? तर CO आणि AO हे दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत डायगोनल AC चे. त्याचबरोबर डायगोनल BD चे सुद्धा दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. कोणते आहेत ते? तर DO आणि BO. सो थर्ड प्रॉपर्टी लक्षात आली, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. नेक्स्ट प्रॉपर्टी, ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हटल्यावर काय आठवलं? 180 डिग्री, हो की नाही? कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्री, सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. आता ऍडजसेंट अँगल्स आठवले का तुम्हाला? ऍडजसेंट म्हणजे काय? शेजारी. शेजारी शेजारी असणारे अँगल्स कसे असतात? पॅरलेलोग्रामचे सप्लिमेंटरी असतात. आता इथे पहा, हा आहे अँगल A आणि याच्या शेजारील अँगल कोणता आहे? अँगल B. सो मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B जर आपण केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं माहितीये का? 180 डिग्री. म्हणून प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी पॅरलेलोग्रामचे. ओके. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की अरे असं कसं, एच्या शेजारचा अँगल बीच कसं काय होईल? एच्या शेजारी तर डी सुद्धा आहे. तर हो, तुम्ही बरोबर आहात, एच्या शेजारी डी सुद्धा आहे. मग जर आपण मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल डी केलं तरी सुद्धा आपल्याला सम 180 डिग्रीच मिळणार आहे. सो या सगळ्या प्रॉपर्टीज पॅरलेलोग्रामच्या कळाल्या का? आणि मुळात पॅरलेलोग्राम म्हणजे काय हे कळालं का? व्हेरी गुड. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 8.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. मेजर्स ऑफ opposite angles of a parallelogram are 3x minus 2 degree and 50 minus x degree. Find the measures of its each angle. आता इथे या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? सगळ्यात आधी हायलाइट होणारा वर्ड आहे पॅरलेलोग्राम. हो ना, पॅरलेलोग्राम वर आधारित एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. पॅरलेलोग्राम आलं की पॅरलेलोग्राम म्हणजे काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या लगेच आपल्याला क्लिक झाल्या पाहिजे. सो रफ मध्ये आपण हे पहा, पॅरलेलोग्राम अशा प्रकारे ड्रॉ करून घेऊयात. आणि आता इथे काय दिलेलं आहे? अपोजिट अँगल्सचे मेजर दिलेले आहेत. ओके नाही? मग अपोजिट अँगल्स कोणते कोणते आहेत? तर अँगल ए, अँगल सी हे काय आहेत? अपोजिट अँगल्स आहेत. त्याचबरोबर अँगल बी, अँगल डी हे सुद्धा अपोजिट अँगल्स आहेत. मग आता इथे क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? मेजर्स ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर. पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्सचे मेजर दिलेले आहे. मग आपण कोणतेही दोन अपोजिट अँगल्स इथे घेऊ शकतो. सो आपण अपोजिट अँगल्स म्हणून ए आणि सी घेऊयात. सो इथे मेजर त्यांनी दिलेले आहे 3x minus 2. सो ए चे मेजर आपण राईट करूयात 3x minus 2 आणि सी चे मेजर आपण राईट करूयात 50 minus x. आता हे उलट पुलट सुद्धा आपण करू शकतो. सी ला आपण 3x minus 2 राईट करू शकतो, ए ला 50 minus x राईट करू शकतो, काही हरकत नाही. पण आता इथे त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला अपोजिट अँगल्सचे मेजर दिलेले आहे. प्रॉपर्टी आपण काय अभ्यासलेली आहे की अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जेवढ्या मेजरचा अँगल ए असतो तेवढ्याच मेजरचा अँगल सी असतो. आणि त्यांनी इथे आपल्याला हे मेजर्स दिलेले आहेत. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे? फाइंड द मेजर्स ऑफ इट्स ईच अँगल. प्रत्येक अँगलचे मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. म्हणजे अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी सगळ्या अँगलचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. मग अँगल्सचे मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहे म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागणार आहे? इथे जे मेजर दिलेले आहे त्यामध्ये हा जो एक्स दिलेला आहे तो एक्स आधी आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. तो एक्स आपल्याला मिळाला ना की मग आपण इतर सगळ्या अँगल्सचे मेजर फाइंड आउट करू शकतो, कारण आपल्याकडे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. हो ना? मग चला सोल्युशन राईट करायला घेऊयात. सोल्युशन मध्ये त्यांनी दिलंय का? पॅरलेलोग्रामचं नाव दिलंय? नाही दिलं. हा इथे आपण अज्युम केलाय पॅरलेलोग्राम ए बी सी डी. हो ना? चला तर मग इथे आपण राईट करूयात. लेट ए बी सी डी बी द पॅरलेलोग्राम विथ मेजर ऑफ अँगल ए क्वेश्चन मध्येच दिलेला आहे 3x minus 2 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल सी 50 minus x डिग्री. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की अपोजिट अँगल्स हे
कॉन्ग्रुएंट असतात. सो इथे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. नाव मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी. कारण इथे प्रॉपर्टी राईट करून घ्यायची आहे. आपण असंच राईट करायचं नाही, प्रत्येक याला रिझन द्यायचं आहे. आपण असं का केलेलं आहे, अँगल ए इज इक्वल टू अँगल सी असं का राईट केलंय, कारण प्रॉपर्टी आहे पॅरलेलोग्रामची, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आता नेक्स्ट अँगल ए इज इक्वल टू अँगल सी राईट केलंय की नाही. अँगल ए ची काय व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 3x-2. सो ती इथे राईट करून घेऊयात आपण 3x-2 डिग्री. आता प्रत्येक वेळी मी डिग्री डिग्री हा वर्ड नाही यूज करत, तुम्ही समजून जा. 3x-2 इज इक्वल टू 50-x. आता हे जे ब्रॅकेट्स आहेत ना ते आपण थोड्या वेळासाठी रिमूव्ह करूयात. सो कशा प्रकारे राईट करणार आपण, 3x-2 इज इक्वल टू 50-x. आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करूयात आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार, इथे पहा इथे 50 आहे इक्वल टू च्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला -2 आहे. सो आपण काय करूयात, या -2 ला 50 च्या जवळ नेऊयात. कशा प्रकारे जाणार, तो इथे मायनस आहे की नाही, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा मायनसचा प्लस होऊन जाणार. सो कसे राईट करणार आपण, 3x इज इक्वल टू 50 मायनस x ॲज इट इज, आणि हा -2 त्याची साईड चेंज करतोय ना, सो मायनसचं काय होणार आहे प्लस. सो +2. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूयात आपण, हा जो x आहे ना या x ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. का बरं लेफ्ट हँड साईडला पाठवायचं आहे आपल्याला, कारण इथे पहा इथे सुद्धा 3x आहे, इकडे x आहे आणि इथे सुद्धा xच आहे. सो चला आपण काय करूयात, या -x ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवूयात. पण तो कसा असाच जाणार का, तर नाही, त्याचा साईन चेंज होणार. इथे मायनस आहे, इकडे गेला की प्लस होणार. सो 3x + x इज इक्वल टू 50 + 2. आता पहा 3x + x, आता इथे काहीच कोइफिशियंट नाहीये x चा, म्हणजे काय आहे 1 आहे, हो ना. सो 3x + 1x किती झाले 4x. सो 4x इज इक्वल टू 50 + 2 किती होणार 52. आता इथे काय आहे 4x. सो या x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हटल्यावर या 4 ला आपल्याला इथून गायब करावं लागणार. तो कसं जाणार बरं इथून, इथे काय आहे 4 आणि x, ओके ना. या दोघांमध्ये कोणतंच साईन नाहीये, म्हणजे मल्टिप्लिकेशनचा साईन आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग काय करूयात, या 4 ला आहे ना इक्वल टू च्या कुठे पाठवायचं आहे, दुसऱ्या साईडला, राईट हँड साईडला, हो ना. सो मग इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेला की तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो हे पहा इथे रिमेनिंग काय राहणार फक्त x, कारण 4 ला आपण इकडे पाठवत आहोत. सो x इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 4. चला 4 ने 52 ला डिवाइड करा. 4 1 जार 4, 4 1 जार 4, 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो 1 2 किती झाले 12 आणि 4 3 जार 12. सो x इज इक्वल टू 13. आन्सर आलेले आहे आपले. x ची व्हॅल्यू काय आहे 13. आता इथे आपल्याला जी अँगलचे मेजर दिलेले आहे त्यामध्ये x च्या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि फाइंड आउट करूयात की अँगल A किती डिग्रीचा आहे. सो चला हे पहा, नाव मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू काय दिलेलं आहे 3x-2. हे पहा 3x-2. सो x च्या जागी x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो 3 इंटू x ची व्हॅल्यू आहे 13. सो 13 - 2. 3 इंटू 13 किती झाले 13 3 जार 39 -2. 39 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग 37, हो ना. सो मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू काय आलेलं आहे 37 डिग्री. आता जर मेजर ऑफ अँगल A 37 डिग्री आहे तर त्याच्या अपोजिट साइडचा जो अँगल आहे तो किती असणार आहे, तो सुद्धा 37च असणार की नाही, कारण प्रॉपर्टीज आपल्याला सांगते अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. सो इथे आपण राईट करूयात. हे पहा, नाव मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल C, राईट. सो इफ मेजर ऑफ अँगल A is equal to 37 degree, then measure of angle C is also 37 degree.
फ्रॉम 1 इथे आपण राईट केलंय, कारण इथे हे पहा ही प्रॉपर्टी आपण ऑलरेडी इथे राईट करून ठेवलेली आहे आणि या प्रॉपर्टीला आपण 1 असं नाव दिलंय, म्हणून इथे आपण राईट केलं फ्रॉम 1. पुन्हा पुन्हा राईट करायची गरज नाहीये प्रॉपर्टी. चला आता पुढे आपल्याला ए आणि सी हे दोन्ही अँगल्सचे मेजर मिळालेले आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय की सगळ्या अँगल्सच्या मेजर किती आहे ते आम्हाला सांगा. मग आता हे 2 अँगल्स तर आपल्याला मिळाले. त्यानंतर पॅरलेलोग्रामच्या आणखी कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक प्रॉपर्टी सांगितली होती, कोणती आठवतीये का? ऍडजसेंट अँगल्स कसे असतात? येस, सप्लिमेंटरी असतात, हो ना. म्हणजे त्यांच्या मेजरचे सम जर आपण केले तर ते 180 डिग्री येते, हे आपल्याला माहित आहे. सो चला ती प्रॉपर्टी यूज करून आपण मेजर ऑफ अँगल बी फाइंड आउट करूयात. सो हे पहा, नाव मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल बी का केलं? कारण की ऍडजसेंट अँगल्स, मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी कसे आहेत? ऍडजसेंट अँगल्स आहेत आणि त्यांच्या मेजरचे सम हे 180 डिग्री येत असते, ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. सो अँगल ए चे मेजर आपल्याकडे आहे 37 डिग्री. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. इथे रिझन राईट करायचं त्याही आधी. ऍडजसेंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. मेजर ऑफ अँगल ए 37 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 37 ला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो अँगल बी इज इक्वल टू 180 मायनस 37. 180 मधून 37 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग काय राहतं सांगा बरं? 143. सो मेजर ऑफ अँगल बी किती आलेला आहे? 143. जर मेजर ऑफ अँगल बी 143 आलेला आहे तर त्याचा जो अपोजिट अँगल आहे अँगल डी तो किती असणार? व्हेरी गुड, खूप हुशार आहात तुम्ही. अपोजिट अँगल सुद्धा 143 डिग्रीचाच असणार, कारण पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टीज आहे ती की अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. चला तर मग पुढे आपण राईट करूयात. तिथे आपल्याला जागा नव्हती, आपण थोडीशी जागा ऍडजस्ट केली इथे. आणि हे पहा, मेजर ऑफ अँगल बी काय आहे आलेलं? 143 डिग्री. म्हटल्यावर आपण इथे राईट करूयात, नाव मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. का? कारण ते अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. सो जर मेजर ऑफ अँगल बी 143 आहे तर मेजर ऑफ अँगल डी सुद्धा 143 च असणार आहे. मिळाले सगळे अँगल्स आपल्याला मिळाले. हे पहा, अँगल ए 37 डिग्री, अँगल सी 37 डिग्री, अँगल बी 143 डिग्री, अँगल डी 143 डिग्री. चला तर मग फायनल आन्सर इथे राईट करूयात आपण. The measures of the angles of the parallelogram ABCD are 37 degree, 143 degree, 37 degree, 143 degree respectively. So इथे आपला हा क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूयात. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.